शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून 13 जानेवारी रोजी मध्यरात्री 12:30 वाजेच्या सुमारास बोधेगाव बालकवान वरील खिरे वस्ती आणि वैद्य वस्ती येथे अज्ञात चोरट्यांनी घरे फोडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने व मोबाईल लंपास करीत कुटुंबियांना मारहाण देखील केली. साहेब येऊ राहिला 5 मिनिटात. सांगा ना तुम्ही कसं घडलं तसं पहिलं कसं झालं ते सांगा तुला आढळलं तसं. पहिल्यांदा आले उशाला उभा राहिले दोईकडं दोन उभा राहिले ना आधी कानाची फिरकी फिरकी नाही फिरली म्हणून डायरेक्ट तोडून घेतली दोई हाताने तोडून घेतले आणि तसं आम्हाला पलीकडे जाऊन दिलं नाही. जेव्हा तोडून घेतलं तेव्हा पलीकडे जाऊन दिलं, तोवर जाऊनच नाही दिलं. दोन्ही कानात काय होतं? दोन्ही कानात झुंबर होती आणि गळ्यात रोजच होत, लंबी पोत होती. घरात पडलाय ते म्हणजे याला लगेच दिवस मारायचं मामा थारा पहिलं. किती जण होते? ते 6-7 जण होते पाहिजे आतमध्ये. आता बाकीचे बाहेर किती हे सांगता नाही यायचं का तर ते आम्हाला ठेवावं लगेच घरा घातला चौकूनच हालतूर का जागा नाही ठेवली. तुमचं काय काय गेलं? आता मला काय सांगते, आता सोनं गेलो बाबा माझं पैसे गेले होय. आता किती पैसे मला काय सांगते का परत सांगता येते. कोणत्या भाषेत बोलले ते सांगा ना. हिंदी भाषेत बोलले ती.